ह्यावेळी मी कोणाचेही ऐकणार नाही। मी म्हाळसेला कायम स्वरूपी नेवासेला घेऊनच जाणार आहे। मायानंदा, श्री खंडेरायांशी असे बोलणे उचित नव्हे। तिम्माशेठ, त्यांना बोलू द्या, पण त्याआधी मी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतो। मी दुसरा विवाह केला त्याची पूर्वसूचना तुम्हाला दिली नाही, त्याला काही कारण आहे। म्हाळसेशी विवाह झाल्यानंतर मी ह्या संदर्भात म्हाळसेला काही संकेत दिले होते, पण त्या संकेतांचे अर्थ तिच्या लक्षात आले नाही। ह्या संकेतांचे अर्थ तुमच्याही लक्षात आले नाही। तुम्ही असं म्हणू शकता की मी तुम्हाला थेट का नाही सांगितले। हा विवाह विधी लिखित होता। अहो, मी तुम्हाला विश्रांती घ्यायला सांगितलं होतं। तुम्ही काय करताय अजून इथेच? विश्रांती घेणारच होतो, परंतु श्री खंडेराय काय म्हणत असतील याकडे लक्ष असेल तुमचं। हो, कारण हा विषय काही साधा नाही। देवी, मी एक काम करतो, आलोच। थांबा, ह्या वेळी ह्या प्रसंगाला त्यांना सामोरं जाऊ द्या। तुम्ही का मध्ये पडता आहात? श्री म्हाळसा देवी जर नेवासेला गेल्या तर परिस्थिती हाताबाहेर जाईल। नाही जाणार। श्री खंडेराय कुठल्याही क्षणी काहीही घडवू शकतात, आणि काही गोष्टींमध्ये तुम्ही हस्तक्षेप करणं योग्य नाही। कधी कधी मला वाटतं की तुम्ही हस्तक्षेप करता। जर मला असं वाटतं तर त्यांनाही असं वाटू शकतं। हो का? माझा हेतू मात्र परिस्थिती नियंत्रित करणे असाच असतो, कारण श्री खंडेराय सांब सदाशिव आहेत, भोळे आहेत, कुठल्याही क्षणी कोणालाही शब्द देऊन बसतील। तुम्ही तिथे जाणार नाही आहात। जाऊन पाहू शकतो याचा अर्थ मी ते सर्वांना सांगावे हे आवश्यक नाही। दुसरं म्हणजे माझ्या लेखी म्हाळसेचे काय स्थान आहे हे केवळ मला आणि म्हाळसेला कळू शकतं। तुम्ही म्हाळसेचे माता पिता आहात, म्हणून तिच्या स्वरूपाविषयी तुम्हाला सर्व काही माहित आहे असा त्याचा अर्थ होत नाही। पण मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, म्हाळसेला इथून घेऊन जाणे ही खूप मोठी चूक ठरेल। म्हाळसा, तुला खरंच मला आणि जेजुरीला सोडून जायचं आहे का? नाही, मी इथून जाणार नाही। ये काय?
अजून भी तू तोच विचार करतीयास? होय ग, म्हणजे मला राहून राहून असं वाटतंय का म्हाळसा ताईशी जाऊन भेटावं. अगं पर आता पर नाही न काय नाही. मी हात जोडून त्यासनी विनंती करेन का गड सोडून जाऊ नका म्हणून. घ्या, मगापासनं तुला तेच समजवते पण तुझ्या डोसक्यातच जात नाही. तुझं ऐकतील का त्या? अगं पर हत्त बसून विचार करण्यापरीस तर गडावर गेलेलं बरं. तूच म्हणतीस ना देवासनी त्रास झालेला तुला नग हाय, मग का जातीस? तू गेलीस आणि तत तंटा झाला तर काय करणार आहेस? देवासनी काय वाटल? आणि हे इसरू नग, त्यांचा आईबाप बी तत आहेत. अगं पर तू हे इसरू नगस का समधे मला बोलला होत्याल. बानाईनं त्यांचा संसार मोडला. मला हे नाही ऐकायचं. असं झालेलं नग आहे मला.